भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विज्ञान भारती सातत्याने कार्यरत असून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रत्यक्ष व खरे ज्ञान मिळावे या उद्देशाने वाशिम येथे कुतूहल विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन विज्ञान भारती नागपूरचे नरेंद्र सातफळे यांनी केले। तर आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच आयुर्वेद, होमिओपॅथी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिमचे अधीक्षक डॉक्टर सतीन मेश्राम यांनी सांगितले। 1991 साली नागपूर येथे विज्ञान भारतीची स्थापना झाली असून आज देशातील 38 राज्यात विज्ञान भारतीचे कार्य सुरू आहे। प्राचीन भारतीय विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विज्ञान भारती कार्य करत आहे। या दृष्टीनं 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम येथे आयोजित कुतूहल विज्ञान प्रदर्शनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या प्रदर्शनीत मेंदू, हृदय, मानवी अवयवांचे प्रत्यक्ष नमुने तसेच डायलिसिस, सिटी स्कॅन, सोनोग्राफी सारख्या आधुनिक वैद्यकीय यंत्रणांचे सादरीकरण करण्यात येणार आहे। यासोबतच आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल, नर्सिंग व मेडिकल कॉलेजेसना स्टॉल लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र सातफळे म्हणाले की समाजाकडून मिळालेला निधी समाजासाठीच वापरण्याचे काम विज्ञान भारती करते। विज्ञान भारतीला कोणतेही शासकीय अनुदान नसून सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे। रिसोड येथील अजंता फार्माचे संचालक मन्नाम लाल अग्रवाल व त्यांच्या टीमनं मोठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचंही त्यांनी नमूद केले। दरम्यान कुतूहल या विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील शाळांनी तसेच सर्व पालकांनी आपल्या पाल्यांसह सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे। विज्ञान भारती आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि इथले सगळेच प्रायव्हेटचे जे डॉक्टर्स आहेत, IMA वगैरे असोसिएशन, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत डॉक्टर हरीश बायती सर। या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण 6, 7 आणि 8 फरवरी 2026 रोजी कुतूहल म्हणून एक विज्ञान प्रदर्शन आयोजित करत आहोत। या प्रदर्शनामागचा उद्देश आहे की जे शिकणारे मुलं आहेत त्यांच्यामध्ये एकतर स्वतःचं शरीर जाणून घेणे आणि विज्ञानाप्रती त्यांच्या मनात एक रुची निर्माण होऊन एक भविष्यात वैज्ञानिक निर्माण व्हावा। सातफळे सरांनी जसं सांगितलं की आपण जे ड्रीम बघतोय विकसित भारताचं, तर तो विकसित भारत तेव्हाच होईल जेव्हा या शिकणाऱ्या मुलांमध्ये विज्ञानाप्रती रुची निर्माण होईल। ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण 6, 7, 8 फरवरीला कुतूहल हे प्रदर्शन इथं ठेवलेलं आहे। तरी मी सर्व पालकांना, नागरिकांना, सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी जर आपल्या मुलांना इथं घेऊन आले, शिक्षण संस्थांनी आपल्या मुलांना इथं घेऊन आले, तर त्यांच्यामध्ये विज्ञानाची एक रुची निर्माण होईल आणि भविष्यात आपण एक छान डॉक्टर, इंजिनियर आणि वैज्ञानिक जन्माला घालू शकतो।